उपचार घेण्यासाठी विनंती केली, परंतु बच्चूभाऊ उपचार घेण्यासही नकार देतात. त्यांनी सांगितलं की 13 तारखेपर्यंत ते त्यांचा BP जो वाढत आहे त्यासाठी ते उपचार घेतील. त्यानंतर मग ते काय निर्णय घेतील ते आपल्याला माहिती. एक शेवटचा प्रश्न, बच्चूभाऊंनी सांगितले 14 तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरीने आंदोलन करू, पण 14 पर्यंत जर सरकारने निर्णय नाही घेतला तर मग आमच्या अंगातही भगतसिंग आहे म्हणून मग तो आंदोलनाला तीव्र रूप देऊ असं इशारा दिलेला आहे. भगतसिंगांची वाट न पाहता या गांधीगिरीला पाहूनच सरकारनं योग्य निर्णय घ्यावा अशी आपल्या सगळ्यांची विनंती. शेवटला प्रश्न, पती या ठिकाणी आंदोलन करतोय, आमरण उपोषण करतोय, प्रकृती खालावत चाललेली आहे, पत्नी म्हणून काय वाटतंय, कारण जीव धोक्यात टाकून या ठिकाणी बच्चूभाऊ आंदोलन करतायत? त्यांनी यापूर्वीही 4दा अन्नत्याग आंदोलन केलं होतं. त्यातल्या 2 अन्नत्याग आंदोलनामध्ये आम्ही सोबत होतो. काय आहे की माणसाचा मूळ स्वभाव हा फार बदलत नाही, त्यामुळे या पद्धतीनं या सर्व प्रक्रियेमध्ये व्यवस्थेमध्ये सामोरं जाणं त्यांना आवश्यक वाटतं. तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहे. सामान्य माणसाचा आशीर्वाद आहे, यातून काहीतरी चांगली फलनिष्पत्ती होईल असा विश्वास आहे.